तर आज आपण इडलीचाच एक प्रकार म्हणजे थट्टे इडली बनवतोय आणि इडली बघा किती छान सॉफ्ट नरम बनलेली आहे इनो सोडा न वापरता। तर आज मी थट्टे इडली बनवण्यासाठी भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ज्यामुळे इडली एकदम सॉफ्ट बनेल। सोबतच पुडाची चटणी ज्याला गन पावडर असंही म्हणतात ती कशी बनवायची तेही बघणार आहोत। आणि ही पोडी किंवा पुडाची चटणी 1 ते 2 महिने आरामात टिकते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर इडलीचं बॅटर कसं बनवायचं ते बघूया। तर बॅटर बनवण्यासाठी इथे मी 3 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, 3:1 चा रेशो ठेवायचा जसं आपण नॉर्मल इडलीसाठी घेतो त्याचप्रमाणे। 2 चमचे साबुदाणा घेतलाय, पाव वाटी पोहे घेतले। पोह्यांमुळे इडली एकदम छान सॉफ्ट बनते। फर्मेंटेशनसाठी 1 चमचा मेथी दाणे घेतले। आता साबुदाणा, पोहे आणि मेथी दाणे जे आहेत ते डाळीमध्ये टाकूया, कारण आपल्याला डाळ जी आहे ती एकदम बारीक वाटायची आहे आणि तांदूळ थोडेसे रवाळ। आता डाळ तांदळामध्ये भरपूर पाणी घालून 2-3 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये भरपूर पाणी घालून 7 ते 8 तास भिजत ठेवायचे म्हणजे डाळ तांदूळ छान भिजला जाईल। तर इथे डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत, यातलं आपण पाणी काढून घेऊया। डाळ तांदूळ वाटण्यासाठी आपण हे पाणी वापरणार नाही। आता सगळ्यात अगोदर आपण डाळ वाटून घेऊया। थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून थोडंसं पाणी घालून डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची आहे, कारण उडदाची डाळ जी असते ती खूप जास्त चिकट असते, भांड्याला चिपकते, नंतर निघत नाही। त्यामुळे सुरुवातीला डाळ वाटून घ्यायची म्हणजे नंतर आपण जेव्हा तांदूळ वाटतो तेव्हा मिक्सरच्या भांड्याला चिपकलेली डाळ निघते। आणि हे बघा एकदम बारीक वाटलेली आहे डाळ। आता आपण तांदूळ वाटून घेऊया। तांदूळ खूप जास्त बारीक वाटायचे नाही, थोडेसे रवाळ वाटायचे आहे। हे बघा तांदूळ मी थोडेसे रवाळ वाटून घेतलेले आहेत। आता ज्या भांड्यात आपण डाळ काढलेली आहे त्यातच तांदूळ काढून घेऊया। उरलेले तांदूळ पण याच पद्धतीने आपण वाटून घेऊया। आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊया। खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही। आता याला आपण मोठ्या डब्यात काढून घेऊया म्हणजे छान पीठ फुलल्या जाईल। आणि इथे डब्बा बघा अर्धा भरलेला आहे। आता या डब्याला झाकण लावून 10 ते 12 तास पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। थंडी आहे त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो। आणि इथे बघा पीठ छान फर्मेंट झालेलं आहे, छान अशी जाळी पडलेली आहे पिठाला आणि बॅटर बघा एकदम छान फर्मेंट झालेलं आहे। आता इथे आपले इडलीचं बॅटर तयार आहे। आता इडलीवरून टाकल्या जाणारी पुडाची चटणी, पोडी किंवा मग गन पावडर कशी बनवायची ते बघूया। तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलाय, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आता यामध्ये पाव कप हरभरा डाळ घालूया आणि अर्धा कप उडदाची डाळ घालूया। आता लो फ्लेमवरती दोन्ही डाळी छान भाजून घ्यायच्या आहे, जोपर्यंत डाळीला थोडासा कलर येत नाही तोपर्यंत। लो फ्लेमवरतीच डाळ छान भाजून घ्यायची म्हणजे डाळ छान खरपूस भाजली जाते, कच्ची राहत नाही। खरपूस भाजल्यामुळे पोडी जी आहे ना एकदम छान क्रंची बनते। एकदम लो फ्लेमवरती डाळ छान भाजलेली आहे, मस्त असा स्मेल येतोय डाळीचा। आता याला आपण काढून घेऊया आणि थोडा वेळ ही डाळ आपण थंड होऊ देऊ। आता यामध्ये आपण पाव कप पांढरे तीळ घालूया आणि तीळही आपल्याला आता लो फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तीळ छान भाजलेले आहे, चटचट उडताय, यांनाही आपण काढून घेऊया। आता यात आपण 10 ते 12 बेडगी मिरची भाजून घेऊया। आता यांना पण लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान बारीक वाटल्या जाईल। आता इथे मिरच्या छान भाजलेल्या आहेत, यांना आपण एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडा थंड होऊ देऊ। मिरच्या छान थंड झाल्या, थोड्याशा हाताने असे तोडून घ्यायच्या। आता मिरच्या अगोदर आपण बारीक वाटून घेऊया, कारण नंतर आपल्याला डाळी थोड्याशा रवाळ वाटायच्या आहेत। आणि हे बघा मिरची एकदम छान बारीक वाटलेली आहे। आता यातच आपण डाळी काढूया, तीळ घालूया, पाव चमचा यामध्ये हिंग घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया। आता डाळी आपल्याला थोड्याशा रवाळ वाटायच्या आहे आणि हे बघा डाळी एकदम छान रवाळ वाटलेल्या आहेत आणि कलर बघा एकदम छान असा कलर आलेला आहे। तर इथे आपली पोडी जी आहे ती तयार आहे आणि ही पोडी तुम्ही हवाबंद डब्यात 1 ते 1.5 महिना स्टोर करून ठेवू शकता।
खराब होत नाही। इडलीवरती डोशावरती ही चटणी अप्रतिम लागते। तर इथे पोळी तयार आहे, इडलीचं बॅटरही तयार आहे। लगेचच आपण इडली बनवायला घेऊया। तर जेवढं पाहिजे तेवढं पीठ एका भांड्यात काढून घेतलंय। आता यात चवीपुरतं मीठ घालूया आणि एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया। आता थट्टी इडली जी आहे ती प्लेटमध्ये बनवली जाते, त्यामुळे इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। आता या प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे इडली आपल्याला व्यवस्थित डिमोल्ड करता येईल। केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पानही ठेवू शकता, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तरीही इडली व्यवस्थित डिमोल्ड करता येते, खाली चिपकत नाही। यासाठी पुढे मी एक ट्रिकही सांगितलेली आहे इडली डिमोल्ड करण्यासाठी। आता यामध्ये इडलीचं बॅटर घालायचं आहे। तर इथे मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलंय। यावरती अशी एक चाळण ठेवायची। आता यामध्ये आपण ही प्लेट ठेवायची आहे। आता यावरती अशा 2 काड्या ठेवायच्या आणि वरतून परत एक प्लेट ठेवायची, म्हणजे एका वेळेस 2 इडल्या बनवल्या जातील। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिट इडली छान शिजवून घ्यायची आहे। या इडलीला स्टीम होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, कारण इडली मोठी असते त्यामुळे। आता 15 मिनिट झालेली आहे, इडली छान अशी फुललेली आहे। आता यामध्ये आपण एक चाकू टाकून बघूया आणि हे बघा चाकूला चिपकत नाहीये, म्हणजे इडली छान अशी स्टीम झालेली आहे। आता आपण ह्या प्लेट काढून घेऊया आणि आता ही इडली आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे। थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायची, म्हणजे व्यवस्थित डिमोल्ड होते। तर इथे इडली पूर्णपणे थंड झालेली आहे। आता चमच्याच्या मागच्या साईडने अगोदर याच्या कडा डिमोल्ड करून घेऊया। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशी प्लेट फिरवत फिरवत चमच्याने इडली डिमोल्ड करायची आहे। आणि हे बघा अजिबात पण चिपकलेली नाही, छान डिमोल्ड झालेली आहे। आणि केळीचे पान नसतानाही अशा प्रकारे इडली आपण डिमोल्ड करू शकतो। आणि इडली बघा किती छान सॉफ्ट बनलेली आहे। आता इडली सर्व करण्यासाठी सगळ्यात अगोदर यावरती साजूक तूप घालायचं। त्यावरती पोळी म्हणजे गन पावडर घालायची। इडलीवरती साजूक तूप आणि गन पावडर एकदम छान कॉम्बिनेशन आहे। नारळाच्या चटणीसोबत ही इडली सर्व करायची, खूप अप्रतिम लागते। रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।